वर्ध्याच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जीवनात आळ्या आढळून आल्या। तर विद्यार्थ्यांनी हा आरोप केला असून वसतिगृहात जेवण, नाश्ता आणि इतर आहार ठरल्या वेळी मिळत नसल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या देत गृहपाल कंत्राटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसंच कंत्राटदार बदलण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। या संदर्भात वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। वर्ध्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह मुलांच्या वसतिगृहामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुलांना जेवण मिळालेलं नाही आणि त्यामुळे कंत्राटदाराच्या मुजरी पायी हे जे संपूर्ण विद्यार्थी आहे यांना त्या कंत्राटदाराचा त्रास होतो। मात्र या विद्यार्थ्यांनी आपली तक्रार घेऊन थेट सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या ठिकाणी आले। मात्र गेल्या 2 दिवसापासून या मुलांची समस्या ऐकून घेण्यास कोणी तयार नसल्याची विद्यार्थ्यांची ओरड आहे। जे जीआरनुसार जे आम्हाला पाहिजे मिळणाऱ्या वस्तू जसं जेवण, नाश्ता वगैरे त्या व्यवस्थित मिळत नाही। अंडे मिळत नाही, फळामध्ये अळ्या वगैरे आहे आणि फळाची जे क्वालिटी आहे ते व्यवस्थित नाही आहे। ह्या सगळ्या गोष्टीला आमचे वॉर्डन जबाबदार आहे, ते पण आमची दखल घेत नाही। आम्ही 2-3 वेळा समाज कल्याणमध्ये आलो आहे तर ते पण आमची दखल घेत नाही। दिवाळीपासून मी इथे आलो तेव्हापासून मी इथं काही कधी भेटते कधी नाही भेटत असं चालू आहे। तर या निवेदनामध्ये यांनी सहाय्यक आयुक्त यांना भेटण्यासाठी हे संपूर्ण विद्यार्थी जे आहे आपली समस्या मांडण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांच्या कॅबिन आणि यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचले होते। मात्र या संपूर्ण विद्यार्थ्यांची मागणी आहे की कंत्राटदाराची मनमानी या ठिकाणी होत असते। GR ज्या पद्धतीनं या शासकीय वसतिगृहांना दिला जातो त्या GR प्रमाणे या ठिकाणी मुलांना जेवण मिळत नाही। कॅमेरामॅन निखिल शिरामेसोबत मी मिलिंद आंडे, Zee 24 तास, वर्धा।